पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी हजेरी लावली, पण सुनेत्रा पवार गैरहजर राहिल्या. नियोजित कार्यक्रमामुळे त्या गैरहजर राहिल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलंय. दिल्लीत सुप्रिया सुळेंच्या कन्येच्या रिसेप्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अमित शहा, सोनिया गांधी आणि राहुल गांधींपर्यंत दिग्गजांनी हजेरी लावली. मात्र या रिसेप्शनमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गैरहजर राहिल्यात. त्यामुळे सुनेत्रा पवार रिसेप्शनला का आल्या नाहीत यावरून दिल्लीमध्ये कुजबूज सुरू झाली. अर्थात सुनेत्रा पवार आल्या नसल्या तरी पार्थ पवार, जय पवार हजर होते. तसंच सुनेत्रा पवारांच्या होणाऱ्या सून कायनात दार रिसेप्शनला हजर राहिल्या. तर नियोजित कार्यक्रमामुळे सुनेत्रा पवार दिल्लीमधल्या रिसेप्शनला उपस्थित राहू शकल्या नाहीत, असं दादांच्या राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलंय. विवाह सोहळा झाला त्यावेळी पूर्ण वेळ वहिनी मुंबईमध्ये होत्या. त्यांच्या सगळ्या पारिवारिक जे काही कार्यक्रम असतील, कौटुंबिक कार्यक्रम असतील, त्या सगळ्या ठिकाणी होत्या. तर हा विषय जर का असेल, काल जर का जय पवार असतील, पार्थ दादा जर का त्या ठिकाणी असतील, तर वेगळं त्याच्यामध्ये नसण्याचं कारण, त्याचे काही इश्यू होण्याचं काही कारण नाही. या सगळ्यात प्रधान खोट्या गोष्टी आहेत. त्यांना बोलवलेलं असेल, यांचे कार्यक्रम आधीच ठरलेले असतील आणि त्या कार्यक्रम ठरल्याप्रमाणे वहिनी ज्यांच्या कार्यक्रमामध्ये होत्या, मुख्यमंत्री आणि ते आज कॅबिनेटला बरोबर आहेत, काल न राहण्याचं काही दुसरं कारण राहत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही उपस्थिती चर्चेची ठरली. मोदींचं आगमन होताच अनिल देशमुखांनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर पंतप्रधान मोदी शरद पवारांच्या शेजारीच बसले होते. रेवती सुळे आणि सारंग लखानी यांची स्टेजवर भेट घेतल्यानंतर पवार कुटुंबासोबत मोदींच्या गप्पा रंगल्या. मोदींनी पवार कुटुंबियांच्या प्रत्येक व्यक्तीची ओळख करून घेतली. यावेळी रोहित पवार हे मागच्या बाजूला होते, पण सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना पुढे येण्यास सांगितलं. त्यानंतर पंतप्रधानांसोबत रोहित पवारांचीही चर्चा झाली. मोदींसोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सुद्धा रिसेप्शनला हजेरी लावली. तर सोनिया गांधी आणि राहुल गांधीही उपस्थित होते. म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक काही वेळ एकाच ठिकाणी हजर होते. दिग्गज नेत्यांसोबत आणखीन एक भेट चर्चेचा विषय ठरली. शरद पवारांनी एका तरुणाशी मोदींची भेट करून दिली. हा मिथिलेश देसाई. मिथिलेश देसाई हा रत्नागिरी जिल्ह्यामधल्या लांजाचा रहिवासी आहे. मिथिलेश देसाईची फणस किंग म्हणून कोकणामध्ये आणि परदेशातही ओळख आहे. मिथिलेश देसाईच्या जॅकफ्रूट ऑफ इंडिया या कंपनीनं लंडनच्या सर्क्युलॅरिटी इनोव्हेशन हब या कंपनीसोबत 3 वर्षांपूर्वी करार केला होता. मिथिलेशनं जगभरातील 86हून अधिक फणसाचं वाण जोपासण्याचं काम केलंय. फळबाग लागवड आणि शाश्वत शेतीच्या क्षेत्रात मिथिलेशनं महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. याचीच माहिती मिथिलेश पंतप्रधानांना देत होता आणि मोदीही शांतपणे ऐकून घेत होते. दिल्लीहून प्रमोद जगतापसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.